श्री राम। देह हा परमार्थाचं साधन समजावा. संतांचं काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणं हे आहे. तुम्हाला मुलगा देणं, तुमचं दुखणं बरं करणं म्हणजे विषय देणं हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे. ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्या रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचंही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असं पदोपदी दाखवत असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असंही म्हणतो, पण वागतो मात्र मी तोच आहे असं समजून. देहाशी संबंध जास्त येईल असंच आपण भगवंताजवळ मागतो असं न करावं. आपल्या देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रं रडत असलं तरी आपल्याला नाही वाईट वाटत ना, पण एखादं लहान मूल रडत असलं तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं. ते जसं जसं दृढ होत जाईल तसं तसं आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजेच सद्गुरूचं खरं स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. देहबुद्धी नष्ट होईल तसं तशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावे या पलीकडे दुसरं अज्ञान कोणतंही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणं यासारखं दुसरं खोटं नाही. प्रपंचात संकट येतात तरी पण तो सोडवावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती. अति सहवासामुळे देहाचं ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजेच देहाचं ममत्व थोडं थोडं कमी होईल. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो आणि नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे. श्री राम।